नागपूर लोकसभेकरता नितीन गडकरींविरोधात निवडणूक लढण्याकरता काँग्रेसला उमेदवारच मिळत नाहीये। त्यामुळे काँग्रेसचे नेते इच्छुकच नसल्याने गडकरी समर्थकांकडून आता बिनविरोध निवडणुकीची मागणी केली जाते। भाजपच्या मागणीनुसार जर ही निवडणूक बिनविरोध झाली तर देशाच्या राजकारणात नवा पॅटर्न तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही। विकासाच्या मुद्द्यावर नितीन गडकरी यांना बिनविरोध लोकसभेत पाठवा असं म्हणत पोस्टर झळकावणारे हे गडकरी समर्थक मोदी सरकारमधील विकासाचा चेहरा म्हणून नितीन गडकरींनी देशभरात रस्त्यांचं जाळं विणण्याचा करिश्मा केला। फक्त सत्ताधारी पक्षच नव्हे तर विरोधक देखील गडकरींच्या कामाची उघड प्रशंसा करतात। त्यामुळेच नागपूर लोकसभा मतदारसंघातून आता नितीन गडकरी यांच्या विरोधात विरोधी महाविकास आघाडीनं उमेदवार देऊ नये अशी मागणी होऊ लागली आहे। असा व्यक्ती निवडून द्यायचा असतो की जो लोकांचे कामं करतो, जनसामान्याचा आवाज संसदेमध्ये पोहोचवतो। असं नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व हे नितीनजी गडकरी आहे। तर मग त्यांची निवडणूक ही अविरोध व्हावी, त्यांच्या विरोधात कोणी कॅन्डिडेट उभा राहू नये आणि तसंच विरोधी पक्षांनी पण मान्य केलेलं आहे की हा व्यक्ती काम करणार आहे। मग अशा वेळेस त्या लोकांनी पण एखादा त्यांच्या विरोधात कोणीही व्यक्ती उभा न करता त्यांची निवडणूक अविरोध व्हावी। नागपूर लोकसभेची जागा पारंपरिक पद्धतीनं काँग्रेस लढवतं। मागील 2 निवडणुकांमध्ये नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवारांचा पराभव झालाय। त्यामुळेच यंदा काँग्रेसकडून नितीन गडकरींविरोधात लढायला नेतेही फारसे इच्छुक नसल्याचं चित्र आहे। काँग्रेसकडून आमदार विकास ठाकरे आणि अभिजित वंजारी यांची नावं चर्चेत आहेत। गडकरींविरोधात लढायला काँग्रेसकडे अद्याप तरी तुल्यबळ उमेदवार नाही। त्यामुळे आता महाविकास आघाडी त्यातही काँग्रेस काय भूमिका घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। गडकरींच्या विरोधात आणि भाजपाच्या विरोधात प्रचाराची यंत्रणा काँग्रेसची सज्ज आहे आणि मागच्या 3 महिन्यापासून आम्ही सर्व 6ही मतदारसंघामध्ये प्रत्येक बूथवर काँग्रेस पक्षाचं काम चालू आहे आणि काँग्रेसचा कार्यकर्ता हा प्रचाराला तयार झालेला आहे। विकास पुरुष म्हणून ओळख असलेल्या नितीन गडकरींच्या निमित्तानं राजकारणात विकासाचा बिनविरोध पॅटर्न तयार केला जाऊ शकतो का अशी चर्चा आता राजकीय क्षेत्रात रंगू लागली आहे। एकीकडे महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणाचा स्तर घसरत असताना नागपुरातील खरंच गडकरींच्या बिनविरोधाची मागणी प्रत्यक्षात उतरू शकते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।